पावन झाले बघा हत्यार चाकाच कसं दिसतंय. लांबडीच्या लांबडी लाईन आहे बाबा. कसं दिसतंय. आहे खतरा विषय. 36 लिटर बसलं. दिसली बघा पिकअप कसला लोड भरलाय का त्या लोड भावानं आलेला आहे बघा. चित्रांना भरपूर दिवसात ना मायनर कुठंतरी लिकेज आहे वाटतं पाईप, त्यामुळे गॅस कमी झालाय. एवढं राव वसा वसा करीत आलो ना, आता ह्यानं थांबायला लावले इथं. तर नमस्कार भावांनो, गुड मॉर्निंग, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल. प्रथमतः स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये. तर भावांनो, रात्री आपण मुंबईतनं गाडी भरून गावाला आलेलो आणि आता इथून आपला प्रवास चालू होतोय चेन्नईच्या दिशेनं, तामिळनाडू. तर चला, नवीन अशी जर्नी चालू होते. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला तर निघूया चेन्नईच्या दिशेनं. तर पहिला घेऊ ज्योतिबाचा आशीर्वाद. ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. जय श्री महाकाल, हर हर महादेव, गणपती बाप्पा मोरया. चला निघूया. गावाला आलो राव, 4 तास थांबून परत लगेच निघाली. आता मागं आल्यावर मी सुट्टीच काढणार आहे. परत महिनाभर गावाला आहे, परत महिनाभर नाव काढत नाही. त्यामुळे म्हटलं चला परत हे जाऊन येऊ. परत आल्यानंतर सगळं सणच आहे. रक्षाबंधन आहे, बाकीचा अजून 2-4 कार्यक्रम आहे. त्यामुळे आल्यावर सुट्टीच आहे. बघू एवढी एकच ट्रिप मारू आणि मग सुट्टीवर जाऊ. तर चला आता निघतोय. गावाला आलोय, निघोसं वाटतं ना, पण काय पर्याय नाही, खाली करायच्या उद्या गाडी, त्यामुळे निघालोय. दिवसा निघालोय कारण उद्या म्हणजे ह्या टायमिंग पर्यंत तरी पोहोचल. वाजल्यात बरोबर 3 वाजता आलो होतो घरी, 2-2:30 वाजता. आणि झोपून सकाळी 8 वाजता उठून आता आंघोळ करून सगळं जेवण वगैरे केलंय आणि निघलोय. तर चला निघूया चेन्नईच्या दिशेनं. बघत राहा. चलो निकलते. पाऊस पडतोय बरं का गावाला. अरे काय वाजते टिया माग. पाऊस चालू आहे, पाऊस नॉर्मल भरून घाट आहे. गाडी धुवायची होती मला. गाडी धुतली तर परत लगेच घाण होणार आहे. त्यामुळे नुकतं शोवर पाणी मारू, बाकीचं हे चकाचक करून निघू. महत्वाचं 3,000 किलोमीटर झालं. 3 कुठलं राव, 30,000 किलोमीटर झाला. अलाइनमेंटच नव्हतं केलं. अलाइनमेंटला लावल्या गाडी, घाण किती झाल्या बघा. पाऊस चालू आहे, परत कॅन्सल केलं धुयाचं. म्हणलं नको, परत घाण होणार धुतली की. असा खेळ होणार. खालनं पाणी मारू, आल्यावर डिझेल मस्तपैकी मारून टाकाटक करून घेऊ. आता कामापुरतं झालेलं आहे. बघू शकता किती घाण दिसते राव. पण मग आल्यावर गाडी धुवायची ती, पण काय मन राहावलंच नाही. त्याला म्हटलं मार पाणी, एकदा नुकतं पाणी मार, चोळायचं राहू दे. जरा गाडी तर टाकाट होईल बघा. की एवढी घाण झाली लागली बघा चमकायला कशी 2 मिनिटात. चला पाणी बिनी मारून अर्ध्या तासात लगेच निघू, कारण उद्या परत पोहोचायला. परत संध्याकाळी धोबा आली कुठे तर 2 तास उपून जातोय. तर चलो गाडीत धुते और तुरंत निकलते. भावानं झाले बघा हत्यार चाकाच कसं दिसतंय. पाट्याच तुम्हाला गॅप जाऊतो बघा. पाट्याच गॅप बघा. अजून माल टाकलाय तरी एवढं नुकतं ही झालंय. हे परत अजून 3 बोट आहे. कवा टेकायची ती काय माहिती. फुटलं बघा, सगळा खेळच आहे. मागचं मॅट लावून घेतो, लागलं गाडी धुतल्या तर नाही. परत चिकल ओढला तर परत खेळ होईल. मॅट बसवायचं चालल्यात. त्या दिवशी घेतली होती मुंबईत, बसवायची म्हणून राहिली. आता गाडी धुतल्यावर नट चकाचक झाली. म्हणलं बसून घेऊ, अमक्याला लावले बसवायला. चला झालं बसून की लगेच गलटी मारायची आणि मग बाहेर निघायचा. पाहुणा तंडूला आंघोळ बिंघोळ घातली, सगळी कामं टायर आलटी पलटी करून अलाइनमेंट लावून टाकाटक. महत्वाचा विषय टायर लेपचा खात होता, ते दडीचे नट वगैरे आवळून निघालोय बघा. आता कराडात थोडंसं काम आहे, ते करून भोंगा फाईट निघू. कराडात याचं कारण, कराडात आलो होतो. महत्वाचं आयफोनची केबल एक खराब झालेली, ती एक घेतली. 1900 रुपयाला आयफोनची केबल नव्हती C to C. आणि त्यानंतर आपलं फेस वॉश वगैरे सगळं संपलेलं. आसामला गेलो होतो, गोळ्या टॅबलेट वगैरे स्किनचं ते सगळं संपलेलं, ते घेतलं आणि निघालोय. तर चला घेतलंय बघा सगळं आणि मारली कल्टी. आता डायरेक्ट ब्रिजवर नाही जाणार नाही, आता काहीच जावं लागेल कारण आज सिटीत आलोय त्यामुळं. तर चला बाहेर पडून आता झपझप लागू. वाजले राव 1 इथंच. आता मला 12-1 वाजले उद्या चेन्नईला. 24 तास लागते कराडात बरोबर. तो चलो अभी घरी राहत दिवस देखते राह ना. कारण पास केले आणि लागलोय हायवेला. बघू शकता रिमझिम पाऊस आहे
आणि वातावरण बघू शकता आमच्या कराडाचं कसं आहे नाही ना त्या बाद विषय खतरनाक असं वातावरण आहे आबाळाचं. आयला गाडी धुतली आणि पाऊस आला जे आयला परत गाडी घाण होणार. आयला आपलं असंच आहे, गाडी धुतली की पाऊस आला, पण असं त्या घाण झाली होती. प्रत्येक राज्यातली 8-9 राज्यातली माती होती, तेवढी तरी क्लिअर झाली. पेट ना किंवा आलो पावसानं असला जोर धरलाय ना खतरनाक. काय सांगूच ना का, सगळी गाडी धुतलेली आता घालून जायचं राव. त्याला आला राव निभार आला. मी म्हणलं याचा नाही पाऊस इकडे उघडलाय वाटतं, मग कशाच काय लय बेकार पाऊस आला राव. मी वळवाय पावसाळ्यात येतोय, मी म्हणलं 5 मिनिटं जातोय, पण निभार चालू झालाय. अर्धा तास झालं बांग 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 जे लावलंय गाड्यानं. हा खेळच करून टाकला सगळा. नाही वाटला भारत चाललाय. हो आपली कार्यकर्ते आले पुढं तुम्ही बघितलं महत्वाचं वारणीचं पाणी घेतलं, गाडीला ग्रीस मारलो की आता टकाटक चेन्नई पर्यंत टेन्शन नाही. बघू शकता पाऊस चालू आहे, त्यात चहा पाणी करायचं होतं, पण आता कशाचं काय पावसानं दमिवलंय. तर चला निघूया. कशी दिसते धन्नू सगळी आता घाण झाली पावसानं. आता पुढे पण पाऊस चालू आहे वाटतं, सगळी खराब होऊन जाणार पाक हे. तर चला निघूया. 52 दिवसांनी निघलो का नाही, पाक कोल्हापूर पास करत तो पाक निपाणी बेळगाव पास करतो सगळे आपले फॅमिली मेंबर. आता कॅरीवाल दादा बी भेटलं, कारवाली 5-6 जण भेटली, पण पाऊस चालू असल्यामुळे कुठं थांबलो नाही. असं थांबलो जरा गाडीतनंच व्हिडिओ आणला, म्हटलं जातो दादा गाडी घेऊन. तर चला झपाझप निघू आता. हो जाऊ द्या हाय आपण संगीत बेंगलोर पर्यंत. तर चला झपाझप आता कर्नाटकात एंट्री मारू. दिवसा असलं की लय टाइमपास असतो माझा. 3 वाजले बघा, 12 वाजता निघलोय घरातनं. कोल्हापुरात असतोवरच असा खेळ असतोय. मग गोकुळ शिरगावला आलो, पहिला काटा चेक केला, वजन किती आहे बघा, कारण पार्टीवाल्यावर भरोसा किती ठेवायचा. त्यामुळं आपलं काटा केला. किती आले मध्ये वजन बघा, 2360 आलं इथं. तर चला आता महाराष्ट्र बॉर्डरच्या काट्यावर किती येते बघूया. असतंय भावांनो, बॉर्डरचं काय सांगता येत नाही, कधी काटा कमी येईल कधी जास्त येईल. त्यामुळे काटा पर्ची पण घ्यायला लागते ना. नुसतं बघायचं ती 50 रुपये घेतात, आणि काटा पर्ची द्यायचं 80 किंवा 100 रुपये कुठं बी घेतात. आता इथं जरा जास्तच घेतात ना, आमच्याकडे कराडात 50 रुपये घेते ती काट्यासाठी. बाकी बघायचं असलं तर 20-30 रुपये घेतात. तर काटा महत्वाचा आहे. आपल्या गाडीत बरोबर 450 किलो माल आहे. ते साहेब म्हणल्याला 500 किलोच्या आतच आहे, 450 किलो आलंय. तर चला आता काट्यावर बघू आपल्याला किती येते. कारण परत जर काटा चुकून जर ओव्हरलोड धावायला लागला काय झालं तर परत काय करतात. त्यामुळे काटा पावती पण घेऊन ठेवायची. म्हणजे इथल्या इथं, आणि कराडात का करीत नाही, इथल्या इथं जवळ कागल मधली केली ना, त्याला धावायचं. आत्ताच कागल मध्ये काटा केलाय, तो म्हणेल कराडात तो काटा करून आलाय, परत रस्त्यात काहीतरी टाकला, असं पण असतंय. त्यामुळे इथल्या इथंच काटा करतो कोल्हापुरात मी, आणि दाखवायला त्याला बरं पडतं, असा विषय आहे. तर चला पोचू बॉर्डरला आणि कर्नाटकात ताबात एंट्री मारू. टेप्या वगैरे सगळ्या संपल्यात, इकडे नाही महिना झालं. टेप्या वगैरे काढू आणि डायरेक्ट एंट्री मारू. डायरेक्ट बागा टॉपचा विषय कर्नाटक. मित्रांनो बॉर्डर पास केली. 2360 तिथं आलेलं आपलं, आणि इथं आलं 2410, म्हणजे 50 किलोचा डिफरन्स पडला. माझं वजन त्यात 75 किलो आहे, म्हणजे 20-22 किलो कमीच आलं वजन म्हणायचं तसं बॉर्डरवर. चला तो काटा आहे क्लिअर, म्हणजे इकडं तिकडं थोडाफार फरक होतो 20-30 किलोचा, बाकी काही विषय नाही. तर चला कोगनोळीचा टोल क्रॉस करून थांबू आणि टिपी काढून मग घुसू आतमध्ये, कारण आता दिवसा आहे, हवालदार जमवणार रस्त्यानं. भावान टिपी वगैरे काढली आणि लागले आता वाट्याला. तामिळनाडूची टिपी राहून आहे आपली, तामिळनाडूची टिपी काढायला पाहिजे. मागच्या वेळी तसाच जाऊन आले, मला वाटतं टिपी काढली मी, काढली ना, आता काढायला लागलो, उद्या काढतो. डोक्याला हेडॅक नको, काढून टाकूया. 2500ची काहीतरी आहे, 3500 का 2500 झाली काय, मी चेक केली नाही. हो चेक करू संध्याकाळी काढून टाकू. आणि ह्याच्या डाउनिंगला बघा ऍक्सिडेंट झालाय खतरनाक. डायव्हर्शन मध्ये पलीकडे गेला आहे सर. अरा कंटेनर गाडी पलीकडे गेली, ऍक्सिडेंट झालाय. आयला किती गाड्यांचा ऍक्सिडेंट झालाय बापरे. 3-4 गाड्या एकदम ठोकल्या डाउनिंगला. या अशी न्यूट्रल बिट्रल सोडत्यात, पळवत्यात.
त्यामुळे खेळ होतो. या मोठ्या गाड्या आटपत नाही त्या कर्नाटकवाल्यांच्या. येऊन एक पलीकडे गेलाय धडकून, एका मागण्या चढलाय, 3-4 गाड्या धडकल्या टोटल. बेकार बेकार. शंकेश्वरच्या डाऊनिंगला आपण. बेळगावच्या अलीकडे आहे. मोसम असला नाद गोळा बनलाय का नाही, आणि पावसामुळे सगळं हिरवं गार ही जंगल झालंय बघा. ब्रिजच्या वरनं असलं नाद गोळा दिसतंय का नाही, दाखवतो बघा तुम्हाला. कसं दिसतंय, आहे खतरे विषय. लय भारी झाले राव, हिरवं गार झाले सगळं निसर्ग. नाद गोळा दिवसा मी कधी इकडे लय येत नाही, संध्याकाळच असते येताना बिन जाताना बी. काय कसं वाटलं भावना नक्की कमेंट करून सांगा. भावना बेळगावच्या अलीकडे आहे, सगळं धोक्यासारखं झालंय. इथं काय प्रदूषण झालंय, काय पेटलंय काय माहिती, दुर्घटल्या का झालंय सगळं वातावरण. काय झालंय कोणाला इकडे जंगला साईडला. मला वाटलं पाऊस चालू आहे, पण काय कोणाला सगळं दुर्घटलंय. लवकर जेवून निघलो त्यामुळे भुका लागल्या. त्यामुळे बघा ही घेतलं इथं मिरची भजी घेतल्या ती अशी मोठी मोठी, आणि वडापाव घेतलाय. म्हणजे आता रातभर टेन्शन नाही, जेवलो की झोपलो, मग काय पोचत नाही उद्या. त्यामुळे एवढंच खाऊन कल्टी मारू. बेळगावच्या टोलना काय चहा पाणी केला, निघलोय. तिथं पण पोलसाड उभा होती, पण आपल्याला काय हात केला नाही. मी आलो निघून. बाकी ओपन गाड्या सगळ्या साईडला घेत होती, अडवित होती. माझ्या गाडीवर फाईन त्यानं मारून जर बघितला तर म्हणीला अरे किस्ता पाय नाही याच्या. आता बरोबर टायमिंगला अंधार पडतोय बघा, अंधार पडायला लागलाय. आपण हुबळीला अंधारच जातोय बरोबर. नाहीतर मग हुबळीवाली काय सोडीतच नाही ती फाईन मारल्याशिवाय. फाईन अर्धा फाईन तरी घेते ती, नाहीतर काय ना काय खेळ आहेत. आता नॉट टॉप टेन्शन. बरोबर टायमिंगला आलोय बघा, अंधार पडायचं टायमिंग, आणि बरोबर आपण हुबळीत एंट्री मारतोय. एक नंबर काम झालं. पाहून धारवाडच्या स्वागतच्या पंपा पोहोचले. 7 वाजलेत. डिझेल टाकी फुल करायला लावले. बरोबर अंधार पडलाय बघा. आता हुबळी बायपाची कुत्री गायब झाली असतील, त्यामुळे आता टाकू बिंदास. लई दमीत येत राहती, लई जमायला लागले. काय सगळा लफडाच आहे. त्यामुळे म्हटलं ती हालच तोवर पोहोचायचं नाही हुबळीला. तर चला डिझेल टाकी फुल करायची. आपण तळजात फुल केलेली, तर तोर आल्या चमकायला लागली होती. बघू आता फुल करू किती बसतंय. 35 एक बसेल, 32, 33 किंवा 35, 36, 34, 36 लिटर बसलं. अजून आपल्याला 730 किलोमीटर चेन्नईचा रनिंग आहे. अजून एकदा टाकी फुल करायला लागेल. आता झाली टाकी फुल. 16चा आवरेज दिले गाडीनं. मस्त गाडी भुंगवत आलोय 80-85, तरी पण आवरेज चांगलं दिले. तर चला हुबळी बायपासला मारतोय टर्न. आता इथनं पुढं सगळा धारवाड बायपासचा खराब रस्ता लागेल हुबळीपर्यंत. तिथनं परत आहे मग टापोट भुंगा. भावड्या हुबळी बायपासचं काम चालू असल्यामुळे सगळा टाइमपास होतो. जवळजवळ 1-1.5 तास जातो या रोड पास कर. बघा ना अजून किती दिवस झाले. मी तर महिन्यात ना आलो तरी अजून काम झालेलं नाही. हाय असंच आहे. अजून त्याला 6-7 महिने तरी जातील मिनिमम. लय स्लो काम चालू आहे यांचं. बांकापूरच्या टोलवर थांबलोय. या चहा प्याला, चहा घेऊ आणि लगेच निघू. टाइमपास काय करायचं नाही आपल्याला, कारण झोप यायला नको परत. जेवण काय घरनं आणलेलं आहे तेच दाबू आणि लगेच निघू. बघू रस्त्याला कुठं पुढच्या टोलवर थांबू, दावणगिरीच्या जेवण करू आणि मग निघू. भावनं मडम्यात टाकल्यामुळे फरक पडलाय ना. ही सगळं भरायचं बघा काय. आता सगळा चिखल अडकायला लागलाय. फक्त आता विषय काय झालाय, शेत ह्याच्या खाली इथं आता मॅट टाकलं पाहिजे एक. म्हणजे कसं की खालचं उडतंय का नाही हे पण बंद होईल सगळं. इथं उद्या काहीतरी पोस्टर बिस्टर टाकू, परशारची बिरचीचा कोणाचा तरी साईराट झाल्याची. तर चला बाकी सगळं ओके झालंय काम. टायर खायचं पण बंद झालंय, पुढलं मागलं सगळं ओके. पाट्याचा बेंड बघू शकता कसा आहे, अजून हल्लेला नाही. हेल्पर सुद्धा टेकलेला नाही. 350-400 किलो माल आहे. काय व्हायचा मग गाडी चाललोय टाइमपास करत. तर चला निघूया, टाइमपास नको करायला. पण आपण बराबर पोहोचलोय राणी बेनूरच्या टोलवर आहे. आता जेवायचं टायमिंग झाले. चायला जेवायला थांबायचं तोपर्यंत रिजनरेशनची लाईट पण लागली बघा. चायला मला आता जेवायला थांबायचं तोपर्यंत लागली लाईट. आता थांबण्यात पण येत नाही. रिजनरेशन लाईट परत जायची नाही. थांबलो जेवायला. काय तर खाऊ आता इथंच. चला बघू काय भेटतंय. चायला श्रावण चालू झालं, नाही तर अंडा बुर्जी वगैरे दाबले असतील, चपात्या वगैरे आणलेल्या आहेत घरनं. चला बघू काय होतं. पुढं काय भेटलं तर खाऊ. व्हेज मध्ये पाहिजे आपल्याला. श्रावण असल्यामुळे लपडा आहे, आपण खात नाही नॉनव्हेज. बरोबर 12 वाजता आपण पोहोचलोय चित्रदुर्ग्याला. आता इथनं जवळजवळ 170 किलोमीटर आपल्याला डाबसपेठेवरून लेफ्ट घ्यायचं आहे आणि डायरेक्ट नॉन स्टॉप मग
चेन्नई चेन्नई एक्सप्रेस 12 वाजल्यात जातोय आपण. उद्या ह्याच टायमिंगला जाईन 11-11:30 वाजेपर्यंत. नॉनस्टॉप गेलो तर जाईन, काही विषयच नाही. झोपून गेलो तर मग काय 12:30च्या पुढे मग 1 वाजतात. सकाळ पोहोचायचं असलं तर नॉनस्टॉप जावं लागेल. बघू झोप आली तर झोपू, काय विषय नाही. 2 तास म्हणून झोपतो राव, 4 तासानं उठतो मी, असा माझा खेळ आहे. तर चला बघू आता कसं होतंय. चित्रदुर्ग आता बघू शिरा. आता थांबू शिराच्या टोलवर, चहा 1 नंबर भेटतो तिथं. चहा घेऊन मग बाकी मग प्रवास पुढं. तुम्ही आनंद घेत राहा प्रवासाचा. हा जेवायचं होतं राव, पण अजून जेवलो नाही. जेवलं की झोप येणार 100%. त्यामुळं जेवलेलोच नाही, नाहीतर मग झोप फिक्स येणार. असा खेळ आहे, त्यामुळं जेवलेलोच नाही. बघू आता पुढं काय भेटलं तर किरकोळ बिरकोळ चहा बरोबर काहीतरी खाऊ. चपात्या वगैरे मी आणल्या तर तशाच राहिल्या राव, कारण म्हणजे जेवलो तर मग झोपणार, 100% झोपणार. तरी पण बघू आता काहीतरी खाऊ आणि मग बघू पुढे. पाहून आपण पोहोचलोय शिर्याला आणि थोडीशी झोप यायला लागलेली, फ्रेश झालो. चला चहा घेऊया. इथं चहा भेटतो लय भारी. चहा घेऊन लगेच निघू. चला चहा घेऊ. तर या चहा प्याला, चहा पिऊन लगेच निघू. झोप घालवली पाहिजे, नाहीतर झोपून काय फायदा नाही. तर चला चहा घेऊ. भावानं चहा प्याला थांबलेलं तिथं दिसली बघा ही पिकअप. कसला लोड भरलाय गादा, लोड भावानं. नवीन चीशी पिकअप आहे, गच माल भरलाय. कसा आहे दाना का? हा घ्या पिकअप. या असलं जळण बघा. आता कोणाच्या नशिबात जाते ही पिकअप काय माहित. अवघड आहे पिकअप वाल्यांचं. पिकअपचं सगळं टमाटोच झाले. पिकअप पलटी झाले भावानो. जवळजवळ 2 वाजले आणि आपण पोहोचलोय दाबास पेठला, म्हणजे बँगलोरच्या जवळ. बघू शकता. चहा घ्यायला थांबलोय, जरा फ्रेश झालो. टकाटक लय झोप आली होती, म्हटलं टकाटक होया. त्याच्या छपासप फेस वॉश लावून टकाटक घासून पुसून चुळून घेतलं. फ्रेश झालो टकाटक. चहा घेऊ आणि लगेच निघू, कारण त्या रोडला सुनसार असते, झोप येते टकाटक रोड असल्यामुळे. त्यामुळे म्हणलं पहिला चहा घेऊ. आज चहा लय झालाय राव. आज जवळजवळ सकाळपासून घरातनं निघाल्यापासून 10-15 वाजता चहा आहे. एवढा चहा पेल्यावर कार्यक्रम लागायचा. एवढा चहा प्यायला उपयोग नाही. लईत लई दिवसातनं 3 चहा, 3 लईत लई 4. एवढा नाही प्यायचा. ते आज गाडी फुल नाईट चालवायची त्यामुळे एवढा आहे, नाही तर चहा एवढा पियत नाही. पितोय किती, त्यातलं 4 घोट 5 घोट ओतूनच टाकतोय अर्ध्याला वर. कारण चहाला चव ना दो. चहा कसा पाहिजे, क्वालिटी पाहिजे. निपाणीपर्यंत चहा, तिथनं पुढं काही चहा भेटत नाही. मगाशी चहा प्यायला चहा चपाती खाल्ली तिथं. भूक लागलेली, म्हणलं आता करायचं काय. मग चहा चपाती होती, वाटली आणि मग आलो. आणि आता इथं प्यायला थांबलं, कारण झोप यायला लागली होती. मग झोप तशी गेली माझी, पण म्हणलं आता ह्या रोडला परत पुढं झोप येणार, त्यामुळे म्हणलं चहा घेऊन निघू. तर चला चहा घेऊ आणि कल्टी मारू. चहा वगैरे घेऊन फ्रेश होऊन निघालो आणि दाबासपेकडे टर्न मारतोय, तिथंच लागलंय जाम. पवन चक्कीची गाडी वगैरे निघाली असेल. इथं पवन चक्कीची कंपनी मागच्या वेळी आपण भरा गेलेली ती. का जाम, मी म्हटलं जाम का लागले. ती गाडी निघाली असली तर एकदम तापा निघतो 4-5 गाड्याचा. जाम लागले, जवळ 10-15 मिनिटं झालं. कधी हलते काय माहिती, हल्लं की झाप करणं निघू. अजून आपल्याला नाही म्हणलं तर मिनिमम 400 किलोमीटर रनिंग आहे. 450 किलोमीटर रनिंग आहे. जवळजवळ 6-7 तासाचा रोड आहे. 2:30 वाजल्यात. बघू आता किती वाजतात. झोप आली तर झोपणार आहे मी, लय रिस्क घेणार नाही. तर बघू, आता तर नाही यायची झोप असं 100% मला वाटते. पण बघू कसं होतंय पुढं. मित्रांनो, हाणलेला आहे आपण टर्न डायरेक्ट ओल्ड मद्रास हायवे. हा डायरेक्ट कोलार वरून आपण याला निघणार चित्तूर वरून डायरेक्ट वेल्लूर वरून चेन्नई, असा आपला प्रवास राहणार आहे. आता लागलोय हायवेला. आता झपाझप हायवे 1 नंबर खतरनाक आहे. मागचा पण बायपास 1 नंबरच होता, हा पण टकाटक आहे. चला आता फक्त पुढं कुठेतरी फ्रेश वगैरे हो आणि लगेच निघून जाऊ. टाइमपास काय होणार नाही, म्हणजे 11 पर्यंत पोहोचल आपण कंपनीमध्ये. लोकेशन काय नाही अजून आलेलं माझ्याकडं. सकाळी घेतो पार्टीवाल्याकडून. तिथं पण BELच आहे. बघू आता, ती गव्हर्नमेंट कंपनीच आहे सगळी. बघू आता कसं होतं, तिथे गेल्यावर समजेल. खाली झाली पाहिजे लवकर. बॉर्डरला डिझेल टाकी फुल करायचं चालू आहे. चला टाकी फुल करू, फ्रेश होऊन लगेच निघू. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन दिवसामध्ये. तर भावानो, आपण आता सध्या होतो आंध्र आणि कर्नाटकच्या बॉर्डरला. डिझेल टाकी फुल केली, फ्रेश वगैरे झालो मस्तपैकी आणि चला म्हणलं आता निघूया इथनं.
अजून भरपूर रनिंग आहे आपल्याला. जवळजवळ मला वाटतं 300 किलोमीटर राहिलं असेल अजून. 300 म्हणजे मिनिमम 5 तास पकडा. तर चला निघूया आता. कुठं तरी जाऊन नाश्ता करू आणि झपाझप निघून जाऊ. आंध्राची टीपी काढायची आहे मला. इथे नेटवर्क कमी आहे. पुढे जाऊन कुठेतरी काढू, नाश्ता करायला थांबेल तिथं. आंध्रा आता स्टार्टच होईल, म्हणजे बॉर्डरलाच आहे पण हा शेवटचाच पंप होता. तर चला डिझेल पण टाकी फुल केले, पोचू. आज आपल्याला गाडी खाली करायची आहे काय पण करून. त्यांना सकाळी पोचायला सांगितलेलं, आपण 11-12 वाजतील आपल्याला पोचायला. तर चला 5:30 वाजलेत आणि चला निघूया. पाहुणा मस्तपैकी आंध्रामध्ये मारलेली एंट्री. आंध्र प्रदेश मधून प्रवास चालू झालाय आपला चेन्नईच्या दिशेनं. अजून 200 किलोमीटर राहिले चेन्नई आपल्याला. चला नाश्त्याचा गाडा दिसतोय इथं. काय भेटतंय अजून चालूच झालं नाही का काय? चालू झाला असला तर नाश्ता करू आणि लगेच निघू. आता वाजलेत बरोबर 7. चालूच करतात वाटतं, अजून चालू झालेलं नाही त्यांचं. आत्ताशी ठेवले तरी म्हणजे अजून त्यांना अर्धा तास जाईल सेटअप लावायला. तर चला पुढे बघू कुठेतरी. रात्री झोप येईल म्हणून जेवण केलं नव्हतं, त्यामुळे आता सध्या भूक लागली लवकर, त्यामुळे नाश्ता करायला थांबलो. आणि आपला आलेला आहे बघा चित्रांना भरपूर दिवसात ना. कसा आहे? हा 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 हा. चला चित्रांना दाबून लगेच निघू. झोप यायला नको चित्रांना खाली होत्या दिवशी सारखी. तर चला नाश्ता करू. भूक लागली मला जाम म्हणून, त्यामुळे मी सकाळी थांबलो नाश्त्याला. तर चला रुकू. भावना टकाटक झालाय नाश्ता. चला आता निघूया. आता कुठं जायचं, स्टॉपच घ्यायचा नाही, नॉन स्टॉप डायरेक्ट चेन्नई. लोकेशन काय अजून आलेलं नाही. 10 वाजता पार्टीवाला पाठवलं, तोवर आपण चेन्नई गाठतोय. बघू. आपण सध्या पोहोचलोय आंध्र प्रदेश मध्ये चित्तूर या ठिकाणी. अजून आपल्याला चेन्नई जवळजवळ आपलं लोकेशन 160 किलोमीटर आहे, म्हणजे 2 तासाचा रोड आहे, काहीतरी 2-2.5 तासाचा रोड आहे. तर बघू आता कसं होतंय काय नाही. आणि इकडं महत्वाचं म्हणजे भावना पाऊस नाही बघायला, बघायला ऊन पडले. आता इकडं घरी एसीची गरज आहे. आणि महत्वाचं मी एसीचं काम करून घेतलेलं नाही. येताना मला करायचं होतं, काल मुंबईतच केलं असतं बरं झालं असतं असं वाटतंय मला. कराडला काल करायचं म्हणलं, पण ते कराडला मला टाइमच भेटला नाही. उद्या पोहोचायचं होतं सकाळी, त्यामुळे म्हणलं मग नको वेळ घालवायला, निघून आलो. म्हणलं चेन्नईत करावं. आता बघू चेन्नईला कुठं भेटला आपल्याला तर करून घेऊ ते. कारण इथं जर मुक्काम पाडायचं म्हटलं तरी एसी पाहिजे ना, तर आपली झोप लागणार नाही. तशी गार होते बरं का कामापुरती, पण जशी पाहिजे ना अशी कडक मध्ये तसा होत नाही. एसीचं फिलिंग येत नाही, मग तशी गार नाही झाली. थंडी वाजली पाहिजे आत, तवा कुठं ती एसी म्हणा येत्या. तर भावानं वातावरण बघू शकता इथलं कसं आहे बघा. खट्टा आहे का नाही विषय, पाऊस नसल्यामुळं. आणि सगळी बांबूची झाडं आहेत बघा इकडं, आणि अशा टेकड्या आहेत, छोटे छोटे दगडाचे डोंगर आहेत. लय भारी दिसतं पावसाळ्यात. पण यांच्याकडे पाऊस पडून गेलाय, संपला विषय यांचा. आता पडत नाही वरती इकडे पडत नाही लवकर पाऊस, असा खेळ आहे. आणि महत्वाचा विषय काय भावनो, इकडे गणपती वगैरे पण भरपूर आहेत बघा रस्त्यानं मला दिसत आहेत. गणपती आंध्रामध्ये तेलंगणामध्ये जोरात काम असते. सगळ्यात मोठा गणपती तेलंगणामध्ये असते. खतरनाक काम असते तेलंगणा, आंध्रा. कर्नाटकात बी कुठं असतंय, बाकी सगळ्या ठिकाणी नसतंय. तामिळनाडूत पण असतंय, खालच्या साईडला मदुराई तिकडं असतंय बघा. बाकी आणि भरपूर राज्यात चालतंय गणपतीचं. आपल्याच राज्यात चालतं असं नाही. गणपतीचा सण सगळीकडे होतो साजरा. मंदिर बघू शकता भावानं काय मस्त लागले. जय बजरंगबली, तोडते दुश्मन की नली. आता थोड्याच वेळात आपण तामिळनाडूत एंट्री करणार आहे. थोडं बाकी भावानं इकडचं सगळं हायवे कम्प्लीट झाले बरं का. वरचा आडवं कुठं जाते ते कोणा चेन्नईला जात असणार, मधनं परत इकडं तिकडं कुठं बी फिरत असतील. आपण वेल्लोर वरनं लेप मारून राणीपेठ तसंच जाणार आहे. तिकडून गेलो असतं तरी चाललं असतं पलीकडनं. तर चला जाऊ आता वेल्लोर मार्गे. ह्या कसा रोड टापोटा बाय, टेन्शन नाही. राणीपेठ मार्गे रस्ता चालू आहे. मी मागच्या वेळेला बंद होता म्हणून मी तिकडे घालणार नव्हतो, मी वेल्लोरवरून घालणार होतो. इकडे गाड्या राहतात म्हणले घातली, मग डायरेक्ट राणीपेठला निघते. ते वेल्लोरच्या ट्रॅफिक मध्ये लागण्यापेक्षा आपलं राणीपेठ मधनं डायरेक्ट बाहेर घाट. एकदा राणीपेठला बाहेर निघले की मग बेंगरी. चला आता तामिळनाडू बॉर्डर आलीच पुढं. आता एंट्री मारण्यास तामिळनाडू आलीच बघा. राणीपेठ मधनं बाहेर पडलोय आणि लागलोय हायवेला. आता 2 तासातच डायरेक्ट कंपनी धावतो हिला. आता ही रोड टापोटा बाय बेंगरी 4 लाईन आहे. पुढं जरा धडधड आहे, जरा चेन्नईच्या जवळ गेले. बाकी सगळा टापोटाप आहे.
श्रीपेरंबत्रला भावना रोडची कामं चालू आहे ती, त्याच्या अलीकडे जाम लागले, अर्धा तास गेला राव ह्यातच. लय जाम आहे, रोडची कामं चालले, डायव्हर्शन आहे त्यामुळं जाम लागलाय. तर भावानो, अशा तऱ्हेने आपण पोहोचलोय चेन्नईमध्ये. आता आपलं टोटल अंतर काहीतरी 40 किलोमीटर राहिले, जे आपल्याला जायचं गुंडीला. गुंडीमध्ये भारत इलेक्ट्रिकल म्हणून कंपनी आहे, तिथं जायचं आपल्याला. गव्हर्नमेंट 4-5 वाजतीला खाली करून बाहेर याल. काय माहिती झालं तर लगेच पण होईल, बघू कसं होते. मित्रांनो, गुंडी रोडला टर्न मारलाय. गुंडी म्हणून आहे एरिया, तिथं आपल्याला खाली करायचं. ते गुंडी आहे ना, तिथं अशोक लेलंड गाडीचं सगळं स्पेअर पार्ट वगैरे बनतात. आपल्या ह्या गाडीचं सगळं स्पेअर बनतात तिथं. आपल्याला ते 2 डब्या घ्यायच्या, ते पण स्वस्त भेटतील. बाकी काय, रोड हा डायरेक्ट आता जातो गुंडीलाच भेटतो. हा इथून आता राहिला असेल 23-24 किलोमीटर. एसी राव गार व्हायला झाले. आता चेन्नईला आलं, गरम व्हायला लागलं. रात्री चांगली चालत होती, आता अचानक परत गरम म्हणजे व्हायला लागलं. गार होईना झाली एवढी होते, पण एवढी मापात होईना झाली जेवढी पाहिजे तशी. कंटिन्यू चालू आहे. जसं चेन्नई म्हणजे तामिळनाडूची एंट्री केल्यापासून मग काय दिना झाले कूलिंग. गरमी पण तशी आहे हो इकडं. बिहार सारखी, बिहारला लय होती, इकडं कमी आहे जरा. बिहारला लय गरमी होती. इकडं वातावरण बघू शकता, पाऊस पाणी नाही अजिबात, पाऊसच झालेला नाही, त्यामुळे गरमी तर इथं कायमच असते कधी बिया. तर चला पोचूया कंपनीत जाऊन. थोडं 7 किलोमीटर राहिलाय पांडू भावांनो. एसीचं पण दाखवलं, एसी कुलिंग होईना त्याचं. मायनर कुठंतरी लिकेज आहे वाटतं पाईप, त्यामुळे गॅस कमी झालाय. ते काय करून घ्यायची आपल्याला इच्छा पण नाही ती काम. तर झालं लवकर तर बघू, नाही तर मग मुंबईला करून घेऊ. मुंबईला गेलं करायला पाहिजे राव. माझ्याकडे 2 दिवस होते, मी केलं नाही. म्हटलं किरकोळ काम असेल काहीतरी, गॅस वगैरे कमी झाला. मला तर वाटलं गॅस कमी झाला असं, पण गॅस कमी झाला कशामुळे, लिकेज झाल्यामुळे झालाय. लिकेज नॉर्मल आहे वाटतं. तो म्हटला नॉमिनल आहे, मला लिकेज की तर मिलेगा नहीं जल्दी है, लेकिन छोटा लिकेज है, गॅस फिल करोगे तो चला जाएगा. मग म्हटलं राहू दे, बघू मुंबईला जाऊ, नाहीतर आलो मागं तर त्याकडेच करू. बघू कसं होतंय, कारण इथं मला दम निघणं झालाय. मी नाही, असलं गरम होते बेकार. एसी चिलिंग होते बरं का, नॉर्मल होते, नाच्या बरोबर आहे असा विचार. तर चला असू दे, काय विषय नाही. चला पोचूया पहिलं कंपनीत. पोचले भाऊ ना कंपनी पाशी. चला जाऊन एंट्री करतो. आता सगळं मोबाईल बिबाईल जमा करायला लागेल. तर चल, समोरच आहे गेट. थांबलो तो अलीकडच. पहिलं मेसेज वगैरे टाकून ठेवलं, गाडी आहे चेन्नईत म्हणून. परत टेन्शन नाही, जरी फोन आला तरी होईल काय ना काय. तर चला पोचूया खाली. करा सगळं पलीकडचं आर्मी हॉस्पिटल आहे, सगळं आर्मीचा एरिया. आणि समोर आहे ते आपलं हे भारत इलेक्ट्रिकल. तर चला, एवढा राव वासा करीत आलो ना. आता हे ना थांबायला लावले इथं. म्हटलं थांब जरा, वेट कर, मग सांगतो. थांबले, आता बघू का बोलतील तेव्हा जायचं एंट्री करायला. पण झाली गाडी खाली. खाली करून आलो बाहेर, आणि खाली करतानाच एक ऑर्डर आली होती आणि लगेच डन केली. सेम डे रिटर्न. खाली गेले मग टोल पण अर्ध कटचिली. पण झोपणार आपण जाऊन, कारण झोप डोळ्या होती. रात्री झोपलेलो नाही. परवा दिवशी रात्री पण नॉनस्टॉप घरी आलो होतो. 2 वाजता झोपलो, सकाळी 8ला उठलो. काल दिवसभर रातभर चालूच आहे, कंटिन्यू झोपलेलो नाही. आज गाडी वगैरे भरून घेऊ, पुढं तामिळनाडू पास करून आंध्रात कुठेतरी जाऊन झोपू, काय विषय नाही. चला तर चला भाऊ, हा ब्लॉग सध्या आपण इथंच थांबवते. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल, हर हर महादेव.